छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या जीवनामध्ये आदर्श मानून संपूर्ण विश्वासाठी एक आभूषण ठरलेले भारतातील गोरगरीब दीनदलित रयत जनतेला सन्मानाची स्वाभिमानाची आपल्याला जमत नाही वागणूक ज्यांच्यामुळे प्राप्त झाली ते थोर विधितज्ञ, कायदेतज्ञ, शिक्षणतज्ञ, समाजतज्ञ, कृषीतज्ञ, समता, बंधुता, न्याय ज्यांच्याकडे बघून आपण शिकाव्यात असे विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीच्या निमित्तानं काळ, वेळ, अर्थ या तिन्हींचा त्याग करून आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहोत. मला एक गोष्ट या ठिकाणी प्रकर्षाने सांगावीशी वाटते. आज मला आनंद आहे बरं का की या महापुरुषांच्या प्रतिमेच्या समोर मला आज काय म्हटलं आपण सुगंधित करण्याचा मान मिळाला. ही जी अगरबत्ती स्वतः जळते पण आपल्याला सुगंध देते, हे सगळे महामानव स्वतः जळले आणि इतरांना त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी सुगंध प्राप्त करून दिली. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्याला आपल्या कुटुंबासाठी काही करता येत नाही हो, इतकंच नाही, आपल्याला आपल्या स्वतःसाठी सुद्धा काही करता येत नाही. परंतु छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा ज्योतिराव फुले असतील, सावित्रीबाई असेल, उषा महाराणी अहिल्याबाई होळकर असतील, जिजाऊ माँसाहेब असतील, सर्व मंडळी असतील, यांनी कुठंतरी मनाशी ठरवून घेतलंय की मला समाजासाठी काहीतरी करायचं आहे आणि ते काम त्यांनी उत्तमरित्या पार पाडलं. म्हणून आज 134 वर्ष झाली आपण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती या ठिकाणी साजरी करतो. शिक्षक आहे म्हणून माझ्या रक्तामध्ये जे आहे ते मी बोलल्याशिवाय राहणार नाही. ते कोणाला थोडंफार वाटेल की सर असं का बोलतात, पण मी एक गोष्ट या ठिकाणी सांगतो. ह्या महापुरुषा समोर लावलेल्या महापुरुषांच्या प्रत्येक आयुष्यातला एक जरी गुण इथं बसलेल्या प्रत्येकाने घेतला, मी जरी घेतला तरी मी आदर्श शिक्षक झाल्याशिवाय राहणार नाही. इथं बसलेली मला लोक म्हणतात अहो शक्य आहे का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होणं? मी सांगतो होय शक्य आहे. अहो शक्य आहे का डॉक्टर तुम्हाला शिवाजी महाराज होणं? होय शक्य आहे. हा, इथपर्यंत पोहोचणं शक्य नाही, पण त्यांच्या मार्गावरती चालणं मात्र काय आहे, शक्य आहे. मला वाटतं माझ्याकडे तुम्ही चालायचं वाटतं बोलली, त्यांना मी म्हटलं असं करा ना. ते म्हटले काय की बाबासाहेबांनी मिळवलेल्या सगळ्या डिग्र्या दरवर्षी लावा, दरवर्षी लावा, त्या एका वर्षाला थांबू नका. म्हणजे मी तुमची चूक काढत नाही बरं का. दरवर्षी त्यांच्या डिग्र्या लावा. ती डिग्री माझी एखादी विद्यार्थिनी वाचेल, माझ्यासारखा शिक्षक वाचेल, गावामधला एखादा कॉलेज करणारा विद्यार्थी वाचेल आणि मग त्याला कळेल अरे आपण MA BEd झालो, याच्या पलीकडे आपल्याजवळ काहीच नाही. बाबासाहेबांनी 32 डिग्र्या घेतल्या, ते सुद्धा मानवच होते. 32 डिग्र्या घेतल्यामुळे त्या डिग्र्यांच्या जोरावरती, त्या ज्ञानाच्या जोरावरती कोण झाले, ते महामानव झाले. कोण झाले? महामानव. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. आणि म्हणून पुढच्या वर्षापासून आपण एक वेगळा आणि उपक्रम या ठिकाणी राबूया. तुम्हाला पटत असेल तर बघा, भाषणं सगळे करतात, भाषण करायला मी या ठिकाणी उभा नाहीये. बाबासाहेबांचं करतो तो सर्वांना माहिती आहे, सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती आहे, प्रिंट मीडियाच्या माध्यमातून माहिती आहे, सगळ्यांच्या माध्यमातून माहिती आहे. पण मला एक सांगा, उदाहरण मी माझ्यावरती घेतो. माझा ऍक्सिडेंट झाला, मी आजारी पडलो, मला रक्ताची गरज आहे, मला रक्त पाहिजे. मी आपण रक्तपेढीला फोन करतो. इथं आम्ही जातपात मानतो, तो मांगाचा, तो माराचा, तो भिलाचा, तो मराठ्याचा, तो कोळ्याचा, तो कोकण्याचा, तो दिली गळी सळी कोळी मार मांग भीत सामर सगळे जाती धर्म आम्ही इथं मानतो. त्याच्यामध्ये आम्ही गुरफटतो आणि त्याचा कुणीतरी आमचा फायदा घेतो आणि आमच्या कार्यामध्ये तो अडचण करतो. मला सांगा, समजा मी आजारी पडलो, माझ्याकडे जी बॉटल येणार आहे ती समजा एखाद्या भिल्ल समाजाच्या माणसाचं रक्त काढलेलं असेल, ते मला चालतं ना? चालतं की नाही बोला? चालतं ना? तिथं आम्ही जातपात मानत नाही, कारण मला जगायचंय. मला काय करायचंय? जगायचंय. आणि म्हणून आजपासून जात जर मानायची असेल ना, त्याचा सामाजिक विचार दूषित झालेला आहे, जो अस्वच्छ राहतो, ज्याच्याकडे चारित्र्य नाही, त्याला वाईट टाका. त्याला समजा तो खालच्या जातीचा. मी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल एक वाचलं. अरे त्यांनी सांगितलं होय, अरे हे माझे दीन दलित गरीब लंगटी लावतात, उघडे राहतात, अरे हे खरे समाजाचं काम करणारे नायक आहेत. त्यांना रत्नागिरीच्या त्या विठोबाच्या मंदिराची दारं उघडी करून दिली, तिथं प्रस्थापितांच्या विरुद्ध लढा पुकारला. ते सावरकर सुद्धा आवर्जून इथं लावा. हे सगळ्यात महत्वाचे. आणि म्हणून पुढच्या वर्षापासून किमान आपल्या गावातनं 100 ते 125 बॉटल रक्त गेलं पाहिजे.
हा अभिनव उपक्रम आपण राबवला. तुमची तयारी असेल तर सगळं आपण त्याची अरेंजमेंट करू. काय कागदपत्र काय असेल, त्यांना बोलवायचं, काय कसं करायचं, त्यांचा खर्च पाणी काय असेल ना तो आपण करू. पण लक्षात ठेवा, ते कोणातरी एखादा ब्राह्मणाचा जीव वाचवेल, ते कोणा एखाद्या कोळ्याचा जीव वाचवेल, एखाद्या कोकण्याचा जीव वाचवेल आणि त्याचं पुण्य आपल्या पदरात पडल्याशिवाय राहणार नाही. तीच खऱ्या अर्थाने हा मानवाला श्रद्धांजली ठरेल. दोन गोष्टी फार महत्वाच्या मी कायम सांगत असतो. बाबासाहेब आंबेडकर कायदा तज्ञ झाले. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मंत्रिमंडळामध्ये त्यावेळेचा काळवेळ वेगळा होता, आताचा काळवेळ वेगळा होता. मी सांगतो आता गरीब कोणीच राहिलं नाही बंधू. कोणाजवळ पैसा नाही असं मला सांगा. शासनाच्या विविध योजना आपल्या पदरात येऊन पडल्या आहेत. प्रत्येक जण बँक बॅलन्स ठेवून जमलेला आहे. फक्त गरज ती आहे ना, विचाराने मनुष्य गरीब होतोय. ही सगळ्यात मोठी खंत या काळामध्ये निर्माण व्हावी. आणि मग बाबासाहेबांना त्यांच्या आत्म्याला काय वाटत असेल याबद्दल माझ्यासारख्या विचारवंताला खरंच प्रश्न पडतो. लोकशाहीचा गळा घोटला जातो. सामान्यांच्या योजना सामान्यांपर्यंत पोहोचत नाहीत. बाबासाहेबांनी त्या काळामध्ये बघा, बाबासाहेबांच्या अगोदर राजे होते. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराजा होऊन गेले, शाहू महाराज आंतरराजा होऊन गेले. त्याच्या अगोदर संस्थान होती. राजा म्हटलं जायचं. काय म्हटलं जायचं? राजा. आपल्याला इतकं कळलं नाही का की बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य प्राप्तीनंतर जी घटना लिहिली त्या घटनेमध्ये स्पष्ट सांगितलं, इथून पुढे कोणी राजा नाही, राजा असेल ना तो माझा मतदार राजा. कोण? माझा मतदार राजा. मग मला सांगा, तुमच्याजवळ किती श्रीमंती आहे याच्यामध्ये तुम्ही राजा ठरत नाही, तर बाबासाहेबांनी तुमच्या विचारांना, तुमच्या मताला आणि तुम्हाला अशी किंमत दिली की तुम्हाला राजा बनवलं. सरपंच साहेब, अजून काय पाहिजे तुम्हाला? काय बनवायला पाहिजे? एखादा पोरगा म्हणतो, बापाला तुम्ही माझ्यासाठी काय केलं? मी त्याला सांगतो, अरे तू झाल्या तुझ्या आईने तुला नानी घरात दाबलं नाही, ही सगळ्यात चांगली गोष्ट तुझ्या आईने केली. तुझ्या बापाने तुझ्यासाठी कष्ट करून तुला शिकवलं, हे काय कमी केलं? आणि तू त्यांना विचार तू माझ्यासाठी काय केलं? जसं बाबासाहेबांनी आमच्यासाठी नुसतं आरक्षण नाही दिलं. बाबासाहेब पुन्हा एका समाजाची मालमत्ता नाहीये. बाबासाहेब विश्वाची मालमत्ता आहेत. विश्वातल्या लोकांच्या प्रत्येक बाबासाहेबांनी काय दिलं नाही. ते थोर कृषीतज्ञ होते. आता आपण म्हणतो बाबा शेतीवर वागत नाही. खरं आहे, जोडधंदा लावा. वाचा बाबासाहेबांचं चरित्र. बाबासाहेब म्हणतात, शेतीला जोपर्यंत जोडधंदा तुम्ही लावत नाही, तुमच्या घरामध्ये जोपर्यंत यंत्राचा चाक फिरत नाही, तुम्ही जोपर्यंत उद्योगाची कास धरत नाही, तोपर्यंत तुमचा विकास नाही. हे बाबासाहेबांनी त्यांच्या ग्रंथात लिहून ठेवलं. तेव्हा ते कृषीतज्ञ होते. मोठमोठ्याने धरणं बांधली पाहिजे, पाणी आणलं पाहिजे, पाणी जिरलं पाहिजे, ही संकल्पना बाबासाहेबांची आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी गुरु मानलं, त्यांचे आचार विचार त्यांनी स्वीकारले, ते बाबासाहेब. आणि मग कायदा मंत्री असताना रात्री 1:30 वाजेपर्यंत त्यांचा अभ्यास चालू होता. MPSC UPSC करणाऱ्या पोरांना लक्षात घ्या, बाबासाहेबांना तुम्ही जर का रात्रंदिवस स्मरला ना, जसं धनाजी आणि संताजी या मुघल सैन्याच्या स्वप्नामध्ये यायचे ना, तसे बाबासाहेब तुमच्या स्वप्नात जर का दररोज आले ना, तर तुम्ही उत्तुंग झेप घेतल्याशिवाय राहणार नाही. पण मला खंत वाटते की आपल्याला बाबासाहेब आठवतात फक्त 14 एप्रिलला, आपल्याला शिवाजी महाराज आठवतात फक्त 19 फेब्रुवारीला, अहिल्याबाई होळकर आठवतात त्यांच्या जयंतीला, महात्मा ज्योतिराव फुले आठवतात त्यांच्या जयंतीला. गावात सप्ताह आला की आपण सगळे एकत्र येतो, मग आपल्याला आठवतं. आपल्याला सकाळी परमेश्वराचं दर्शन केलं, 24 तास आपण जर का याचं स्मरण केलं, आपलं कर्म करत असताना जर का स्मरण केलं, तर आपण उत्तुंग झेप घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि मग 1:30 वाजले रात्रीचे, एक पत्रकार पुसर गेला की सगळं मंत्र्यांची दारं बंद आहेत, लाईट ऑफ आहेत, बाबासाहेबांच्याच बंगल्याचा लाईट चालू आहे. ते गेले आणि विचारलं, बाबासाहेब भाऊ रात्रीचे 1:30 वाजले, मोठा प्रयोग झाला, तुम्ही अजून झोपले नाही? बाकीचे सगळे झोपले. बाबासाहेबांनी फार मार्मिक उत्तर दिलं, मी व्याख्यात आहे म्हणून तुम्हाला सांगतो. बाबासाहेब म्हटले, जे सगळे मंत्री झोपले आहेत ना, त्यांचा समाज जागा आहे, आणि मी जागा आहे ना, तर माझा समाज झोपलेला आहे. त्या समाजाला जागा करण्यासाठी मी रात्रभर जागा आहे. ती सगळ्यात म्हणून मी तुमचा जास्त वेळ येत नाही, कारण मला पुढे कार्यक्रमाला जायचं आहे. मला एकच गोष्ट प्रामुख्याने सांगायची आहे. बाबासाहेबांना आणि शिवाजी महाराजांना का स्मरायचं असेल, हे बाळांनो, तुम्हाला जर का बाबासाहेबांना आणि शिवाजी महाराजांना तुमच्या अंतःकरणामध्ये घ्यायचं असेल, महात्मा ज्योतिराव फुले यांना तुमच्या अंतःकरणामध्ये घ्यायचं असेल, धार्मिक कार्य करणाऱ्यांना तुमच्या अंतःकरणामध्ये नमो बुद्धाय म्हणजे बुद्धांना घ्यायचं असेल, एकलव्य गुरु कसा असावा, गुरुची शिष्याची निष्ठा काय असते हे एकलव्यापासून शिकावं लागेल. जिजाऊ मासाहेबापासून, अहिल्याबाई होळकरांपासून, रमाबाईपासून, या सगळ्यांकडून जर आपल्याला शिकायचं असेल तर एकच गोष्ट लक्षात ठेवा, या सगळ्यांची चरित्र अभ्यासात. मी कायम सांगतो, श्रीकांत जिचकार नावाचं फार महान व्यक्तिमत्व या महाराष्ट्रात होऊन गेलं. मी त्यांना छोटे बाबासाहेब मानतो. 18 डिग्र्या मिळवल्या त्यांनी, 18 डिग्र्या मिळवल्या. श्रीकांत जिचकारांनी 18 डिग्र्या मिळवल्या. आणि मग मला असं वाटतं, बस बाबासाहेब तर कोणी होणार नाही, इतक्या डिग्र्या मिळवणं शक्य नाही, पण त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून काम चाललं. छत्रपती शिवाजी महाराजांचं चारित्र्य, आपण म्हणतो मला छत्रपती शिवाजी महाराज होता येणार नाही, पण मी सांगतो होय, काळेसाहेब छत्रपती शिवाजी महाराज होण्याच्या मार्गावर आहेत. का?
मला कोण्याही पुरुषाकडे कोण्याही स्त्रीकडे बघितल्यानंतर माझे डोळे मैले होत नाही किंवा तिच्याबद्दल माझ्या मनामध्ये वाईट विचार येत नाही ना, मग मी छत्रपती शिवाजी महाराजांचं चारित्र्य माझ्या नसात भिनलेलं आहे हे मी समजतो. कुणाच्या सर्टिफिकेटची कुणी म्हणावं काळेसर फार चांगले आहेत, कुणी म्हणावं काळेसर वाईट आहेत, कुणाच्या चरित्राची किंवा कुणाच्या सर्टिफिकेट तुम्हाला गरज भासता कामा नये. स्वतःचं आत्म सर्टिफिकेट आपल्याला कोणी दिलं तर या सगळ्या महामानवांनी दिलं. आणि म्हणून फार सुंदर अशी रचना आहेत. त्या सगळ्या महापुरुषांकडे बघितल्यानंतर आणि त्यांना सुगंधित करण्याचा मान आज मला तुम्ही दिला, मी माझं भाग्य समजतो. फक्त एकच गोष्ट आहे, त्यांनी जे सुगंधित केलं तेच विचार माझ्या वाणीतनं तुम्हाला मिळावेत, हीच एक महत्त्वाची गोष्ट आहे. मी ज्ञानदीप परिवाराचे सुद्धा या ठिकाणी आभार मानतो, या कारणास्तव आभार मानतो. बघा हा परिवार, ही सगळी मुलं जमलेली आहेत, तोंडावर कोणाची स्तुती करू नये, त्यांनी मनुष्य भारावून जातो, पण वक्तृत्व स्पर्धा घेतात, शिवजयंतीच्या वेळेस स्पर्धा घेतात, बरोबर की नाही, आणि यांना मेडल देतात, ट्रॉफी देतात, हे सगळं करतात. पुन्हा एक सांगतो, प्रकर्षाने तुम्हाला सांगतो, आता मला एक बाबाईचं दर्शन करताना भेटले, इथं बसलेले असतील ते मला म्हटले सर इकडे यावं तुम्ही, त्यांची माझी ओळख नाही, ठीक आहे, म्हटले तुमचा पोरगा साहेब झाला म्हणतात. म्हटलं हो बाबा, चांगल्या शिक्षणाला तो गेलाय. नाही, आम्ही आमच्या घरी असा विषय निघाला आणि ते मला सांगत होते की तुमचा पोरगा साहेब झाला. म्हटलं हो झाला. मी काम करीत असेल, त्याची पुण्य असेल, त्याचं ज्ञान असेल, सर्व महामानवांची कृपा असेल, तो NDA मध्ये लेफ्टनंट या पदासाठी ट्रेनिंग घेतोय, ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. पण नीट ऐका, एका शिक्षकाचा पोरगा साहेब व्हावा यात काही गैर नाही, पण साळीमाळी कोळी मार मांग भील समाज या समाजातल्या दलित पीडित समाजातला किंवा सामान्य कष्टकरी समाजातला एखादा पोरगा मोठ्या पदावर जावा, त्याच्या इतका आनंद दुसरा, त्याच्या इतका आनंद दुसरा. आणि म्हणून इथं 12वीला असणाऱ्या मुलांनी किंवा इथं असणाऱ्या पालकांनी लक्षात ठेवा, आपल्या मुलांकडे चांगलं लक्ष द्या. त्यांचं गणित, त्यांचं फिजिक्स, त्यांचं केमिस्ट्री, त्यांचं जनरल नॉलेज, त्यांचं इंग्रजी लक्षात ठेवा. तलवारीचे काळ गेले, आता बाबासाहेबांसारखी लेखणी हातात घ्या. तुमचं कर्तृत्व झळकल्याशिवाय राहणार नाही, तुमचे फॅक्स बॅनर टाकल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना अनुसरायचं असेल, बाबासाहेबांना अनुसरायचं असेल तर आपल्या घरातल्या मुलांकडे खूप चांगलं लक्ष द्या. एक वेळेस गावात येता नाही आले ना तरी चालेल, पण आपल्या मुलाबाळांकडे चांगलं लक्ष द्या. तीच आपली संपत्ती आहे. किती बंगले, किती गाड्या, तुम्ही मला विचारलं का तुमच्याकडे किती पैसा आहे, किती रोडा बांधला बांधले, कोणी विचारत नाही. गाड्या घोडे येणार नाही, तुम्ही किती ज्ञान मिळवलं. कारण लक्षात ठेवा, सोनं माझं कपाटात आहे, बँकेत आहे, पैसे माझे बँकेत आहेत, ते मी घरावर पाठी लावू शकत नाही, पण मी घेतलेलं ज्ञान, मी मिळवलेली डिग्री मात्र माझ्या कशावर येते, खिशावरती येते, नेम प्लेट येते, माझ्या घरावरती नेम प्लेट लागते. आणि म्हणून ज्ञान मिळवा, तीच खरी बाबासाहेबांना काय ठरेल, विनम्र अशी श्रद्धांजली ठरेल. बोलण्याच्या ओघामध्ये तुम्हाला मी मगाशी बोललो की पुढच्या वर्षी काही झालं बरं का, सरपंच साहेब तुम्ही गावचे प्रमुख या नात्याने, इथं सगळ्या ही सगळी तुमची कमिटी. अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, इथल्या मोजक्या लोकांनी या ठिकाणी पुष्पहार अर्पण केले, फुलं अर्पण केले, तुम्ही सगळे बसून होतात, पण लक्षात ठेवा तुमच्याही भावना बाबासाहेबांपर्यंत आहेत, तुमच्याही भावना छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत आहेत. आम्ही केले म्हणजे आम्ही फार मोठी मंडळी नाहीये, सर्वसामान्य माणसांच्या वतीने ते सगळं आम्ही त्यांनी केलंय. आणि म्हणून कुणाचा इथे यायचं राहून गेलं असेल तर आपली श्रद्धा पाहिजे, आपण त्यांच्याकडे नतमस्तक पाहिजे, आपलं प्रेम त्यांच्यापर्यंत, आपले विचार त्यांच्यापर्यंत पोहोचतात. पुढच्या वर्षी आपण भव्य रक्तदान शिबिर, भले एक दिवस अगोदर घेतलं तरी काही अडचण नाही, पण रक्तदान शिबिर घ्यावं अशी माझी कळकळीची विनंती आहे. तेच रक्त पुण्या गरिबाचे प्राण वाचवल्याशिवाय राहणार नाही. सामाजिक उपक्रम, पाऊस पडल्यानंतर झाडं लावा, झाडं लावा. भले माझ्यापासून सुरुवात करूया आपण, झाडं लावली पाहिजे. तुमच्या बांधावर लावा, कुठेही लावा, वर्गणीतून थोडेफार पैसे उरले ना त्याचे झाडं लावा. आता ही सगळी मंडळी माझ्याकडे बजरंग वाटले, तर आमचे प्रभाकर केंद्र बसले की तर माझ्याकडे झाडं घेऊन आले. नाही सांग, मी स्तुती सांगत नाही, बजरंग वाटला माझ्याकडे झाडं घेऊन ते झाडं मी लावले. काही मंडळी तिथं सप्ताह होतो अन्नदानासाठी तांदूळ साखर वगैरे घेऊन येतात. आनंद आहे मला, कारण मी त्याचा पायकत्व स्वीकारतो, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून पर्यावरण वाचवा, ज्ञानदान चांगल्या प्रकारे आपल्या गावामध्ये कसं होईल ते का. मी आता वैभव 30 तारखेला येणार आहे, मी तुम्हाला सांगतो वैभव आल्यानंतर त्याचं एक सुंदरसं आपण या ठिकाणी त्याला बोलवणार आहोत. तो विद्यार्थ्यांनी या ठिकाणी काय करणार, गायडन्स करणार, आणि ते त्याचं काम आहे. मला वाटतं माझा जरा आता इतरांचे पुढं सैन्यात अधिकारी झाले पाहिजे. काय झाले पाहिजे, सैन्यामध्ये अधिकारी झाले पाहिजे. एकच या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो. आलेल्या सर्व गावकरी मंडळींच्या वतीने पुनश्च एकदा शब्दसुमनांनी भावपुष्प मी बाबासाहेबांच्या चरणी समर्पित करतो. बाबासाहेबांचे आचार, बाबासाहेबांचे विचार, बाबासाहेबांचं चरित्र आपण सर्वांनी स्वीकारावं आणि आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्यावा. कोटी कुळांचा उद्धार बाबासाहेबांनी केला, आमच्या त्या सामान्य जीवनाचा उद्धार बाबासाहेबांनी करावा. एकच इच्छा व्यक्त करतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा असं म्हणायचंच नाही. हा का आता बघा, मुलींना कळलं मला काय म्हणा. मी जे म्हणतो ते पूर्ण तुम्ही जय नाही म्हणायचं, म्हणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय.
आपण फक्त जय असो कोणाचं आपल्या तोंडातून बाबासाहेब नावच बाहेर पडत नाही. छत्रपती शिवाजी महाराज बरोबर. फक्त पुढचं बोलतो आपण. सूचना म्हणजे सूचना नाही पण ही सुधारणा आहे. म्हणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय. धन्यवाद.